वशिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे कवी वारिका सारिका मानसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सह्याद्रीचा विभाग विलसे मांदार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साठे ताधिपती कपी भगवती हे देवजाचे श्री तेथे जागृत रामदास विलसे जोया जना उधरवी. आपली चर्चा जी सुरू आहे तोच विषय आजच्या समासामध्ये आहे. सद्यस्थितीमध्ये जे काही आपले प्रश्न आहेत तसेच प्रश्न समर्थांच्या वेळेला होते आणि त्याच विषयावरती आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. नावच आहे निस्पृह व्याप. आधी निस्पृह आणि तो व्याप करणारा असा जो आहे तो समाजामध्ये काम करणाराच हवा. समाजामध्ये जे भय आहे ते दूर करणाराच हवा. आणि मग समर्थांनी काय केलं तर एका अर्थाने बेलसाळे बाबांनी या समासाचं विवरण करताना म्हटलं आहे की सगळं समर्थ चरित्र पुन्हा एकदा आठवा की नेमकं समर्थांनी काय केलं. घडतं असं की जसं व्यासांचं असं मत होतं की ही सृष्टी निर्माण केली त्या निर्माणकर्त्याला मानवाची निर्मिती झाल्यावर स्वतःच केलं निर्माण पण आपणच केलेल्या ह्या मानवाच्या निर्माणाचा फार आनंद झाला. सृष्टी निर्माणकर्त्यालाच म्हणजे आपलं होतं ना आपण एखादी गोष्ट केली आणि आपल्यालाच आपली आवडली की आनंद होतो तसं त्यांनीच निर्माण केलं पण मानवाची निर्मिती झाल्यावर एवढ्या गोष्टी त्यांनी निर्माण केल्या त्यातला मानव निर्माण केल्यावर त्याला फार आनंद झाला. आणि का आनंद झाला त्याचं कारण त्यांनी असं सांगितलं की ईश्वराचा शोध घेण्याचं जे काम आहे ते फक्त मानवच करू शकतो. बाकी एवढे जीव निर्माण केले 84 लक्ष योनी हे काही ईश्वराचा शोध घेणार नाही आहेत पण माणूस ईश्वराचा शोध घेऊ शकतो. आणि त्याचं कारण असं आहे की त्याच्याजवळ 2 प्रकारच्या गोष्टी आहेत मानवाजवळ. एक म्हणजे तो इंद्रियांच्या मार्फत अनुभव घेऊ शकतो. जसं आपण नेहमी म्हणतो मी डोळ्यांनी पाहिला आहे मी कानाने ऐकला आहे असा एक इंद्रियांच्या मार्फत आपल्याला अनुभव मिळतो. आणि दुसरी एक माणसाजवळ अतिंद्रिय इंद्रियांच्या पलीकडे अनुभव घेण्याची पण शक्ती आहे. ती पण भगवंतांनी आपल्याला दिलेली आहे की आपण अतिंद्रिय अनुभव घेऊ शकतो. म्हणजे कल्पना करू शकतो मनाने ठरवू शकतो आपल्याला जाणीव होऊ शकते. हे सगळं मानवाला फक्त आहे. ते 2 प्रकारांनी मानव अनुभव घेऊ शकतो. एक इंद्रियांच्या मार्फत अनुभव घेऊ शकतो आणि अतिंद्रिय इंद्रियांच्या पलीकडला अनुभव पण माणूस घेऊ शकतो. या 2 गोष्टी माणसाच्या जरा वेगळ्या अशा आहेत. याचा अर्थ असा आहे की माणूस अनुमान करू शकतो तर्क करू शकतो अंदाज बांधू शकतो. असं झालं तर काय घडेल याची कल्पना त्याला करता येते. आणि हे सगळं बुद्धीवर अवलंबून असतं. म्हणजे तर्क अनुमान करतो तो कुठला माणूस कुठला तर्क करतो हे त्याच्या बुद्धीवर अवलंबून असतं. जो सद्बुद्धी ज्याच्याजवळ आहे तो अंदाज कसा करेल. जसं आत्ता घडलेल्या घटनेवर आपण म्हटलं हे मोदीला त्रास देणं आहे हा आपल्या बुद्धीने केलेला विचार आहे. पण जो मोदी विरोधक असेल तो म्हणाल बरोबर करतात काय मोदी नुसतं दिसतं आहे काश्मीर ताब्यात आलं काही झालेलं नाही आहे असं काय 370 कलमाने होतं आहे का असे विरोधक पण म्हणू शकतात. ते बुद्धी कशी असेल तसा माणूस त्याप्रमाणे अनुमान करतो त्याप्रमाणे तर्क काढतो. अगदी तसंच आपल्याला आजच्या समासात सगळं शिकायचं आहे. काही वेळा असं असतं की प्रत्यक्ष जे अनुभव असतात त्या प्रत्यक्ष अनुभवावरून आपल्याला तो अंदाज किंवा तर्क करता येतो. बरोबर आहे. त्याला आता अगदी पारमार्थिक भाषेतला शब्द वापरायचा झाला तर त्याला दृश्य सन्मुख असा शब्द वापरला की समोर दिसतं प्रत्यक्ष दिसतं प्रत्यक्ष प्रमाण पाहिल्याशिवाय खरं नाही ठेवायचं मी बघितलं आहे असं जे म्हणतो त्याला दृश्य सन्मुख असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे जे दिसतं आहे त्याच्यावरच निर्णय घ्यायचा. उगाच हा म्हणाला तो म्हणाला असं नाही दिसलं पाहिजे. मग त्याच्यासाठी व्यक्ती घटना वस्तू या सगळ्या आपल्याला प्रत्यक्ष दिसाव्या लागतात त्याशिवाय आपण प्रत्यक्ष प्रमाण कसं मानणार. त्यामुळे ह्याला म्हणायचं दृश्य सन्मुख. आपल्याला काय तो शब्द फार महत्त्वाचा आहे असं नाही त्या शब्दावरून आपल्याला पटकन लक्षात येतं की दृश्य सन्मुख म्हणजे काय तर प्रत्यक्ष दिसणारं म्हणून. आणि हा जो अतिंद्रिय अनुभव आपण म्हणतो हा काही दिसणारा नाही आहे हा काही आपल्याला पाहता येणार नाही आहे तर त्या अतिंद्रिय अनुभवाला म्हणायचं आत्मसन्मुख. त्या सन्मुख शब्दासाठी आपण दृश्य सन्मुख शब्द लक्षात ठेवायचा की जे समोर दिसतं त्याच्याबद्दल बोलायचं किंवा जे दिसत नाही आहे
पण त्या आत्मसन्मुख ते जाणवत आहे, वाटत आहे, बुद्धी निर्णय घेते आहे, तर्क करतो आहे, तो योग्य तर्क आहे, असं जे सगळं आहे त्याला म्हणायचं आत्मसन्मुख. आता अशा 2 गोष्टी पाहिल्यात तर ते आत्मसन्मुख जे आहे त्याचा अर्थच असा आहे की ज्याला आत्मवस्तूचा, आत्मज्ञानाचा, ब्रह्मवस्तूचा अनुभव आहे त्यालाच हे सगळं कळणार. म्हणजे पुन्हा आपण मूळ पदावर आलो की सगळ्या संतांना आत्मज्ञान, आपल्या तुम्हा आम्हा सगळ्याला त्या आत्मज्ञानाकडे न्यायचं आहे. तर हे कधी होईल तर जेव्हा आत्मसन्मुख आपण होऊ. तर आणखीन सोपं करायचं झालं तर नेहमीच ज्ञानाची व्याख्या केली जाते, पाहावे आपण असे आपण या नाव ज्ञान. त्यामुळे आपणच आपल्याला पाहायचं, हे आत्मसन्मुख होणं आहे. बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत, व्यक्ती आहे, वस्तू आहेत, घटना आहेत, या सगळ्या ज्या आहेत त्या दृश्य सन्मुख आहेत. आता असं जर दोन्हीचा विचार केला तर खरं तर 30 ओव्यांचा समास वाचून आलेली मंडळी म्हणजे हे असं काही नाही आहे समासामध्ये, खरी गोष्ट आहे. परंतु आपण मागच्याच वेळेस मी आपल्याला सांगितलं की आपण आता 15व्या दशकापर्यंत आलो आहे. तर आता आपल्याला जे दिसतं आहे ना तेवढंच समर्थांना सांगायचं नाही आहे, आणखीन काहीतरी खोल जाऊन सांगायचं आहे. आणि मग असं का आहे ह्याचंही कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्यावेळेचा जो काळ होता त्यावेळेला काही गोष्टी ह्या अशा सुचवणं एवढंच होतं, प्रत्यक्ष लिहिता येत नव्हतं. जे अत्याचार चाललेले होते ते ग्रंथात लिहिता येणार नव्हते. त्यामुळे त्यांना हे असं आड वाटेनंच आपल्याला सांगायचं आहे. तर दिसायला विषय निस्पृह व्याप, निस्पृह माणसाने कसा व्याप वाढवायचा याबद्दल विचार आहे. पण हे सगळं करण्यामागे हेतू काय आहे तो जर विचारात घेतला तर हे दृश्य सन्मुख म्हणजे माणसाचे जर 2 माणसाचं असणाऱ्या शक्ती आहेत, एक दृश्य सन्मुख आहे आणि एक आत्मसन्मुख आहे. या दोघांचा विचार केला तर आपल्याला कळेल की ही जी दृश्य सन्मुख गोष्ट आहे ही आपण असं समजतो आणि अगदी अनुभवच आहे आपल्याला की अशी एक निसर्गाची किंवा या सगळ्या विश्वाची एक व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेप्रमाणे हे जग चालतं आहे. आपण हे मान्य करतो कारण दिसतं आपल्याला, रोज सकाळी सूर्य उगवतो आहे, संध्याकाळी मावळतो आहे, ऋतू सगळे बरोबर वेळच्यावेळी होत आहे, छान भावा फुलतो आहे, सगळं घडतं आहे की. त्यामुळे हे दृश्य सन्मुख आहे हे आपण मान्य करतो की ती जी दृश्य सन्मुख बुद्धी आहे ती असं मान्य करते की या विश्वामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्याच्यामध्ये काहीतरी व्यवस्था आहे, हे आपण मान्य करतो. दुसरं असं होतं की या दृश्य वस्तूंचं किंवा घटनांचं आपल्याला निरीक्षण करता येतं. आपल्या बुद्धीच्या जोरावर आपण नीटपणा त्याचा विचार करू शकतो, काय घडलं असेल असं आपल्याला पाहता येतं. अगदी बरोबर आहे. जसं आपण म्हणतो ना की शास्त्रज्ञ जे असतात ते एखादा वैज्ञानिक शोध लावण्यासाठी किती प्रयत्न करत असतात. हे सगळं दृश्य सन्मुख आहे, आपल्याला दिसतं. कितीतरी वेळा त्या म्हटलं तसं प्रयोगांना अपयश येतं, पुन्हा करतात, किती अडचणी येतात तरी देखील करतात. तर हे सगळं दृश्य सन्मुख आहे. आपल्याला प्रत्यक्ष एखादं औषध तयार करण्यापूर्वी किती जणांवर त्यांना ती परीक्षा घ्यावी लागते आणि मग त्याला तो निर्णय घ्यावा लागतो की कुठलं औषध कुठल्या रोगावर किती प्रमाणात उपयोगी पडणार आहे. तर हे जे सगळं आहे तर शास्त्रज्ञ प्रयोग करा, हे मी सगळं आपल्याला दृश्य सन्मुख गोष्टीबद्दल सांगते आहे. त्यामुळे या दृश्याच्या निरीक्षणानं या निसर्ग नियमांची कल्पना, निसर्ग नियंत्रणाची कल्पना या सगळ्याचे आपण प्रत्यक्ष अनुभव घेतो. आता बरोबर त्याच्यापेक्षा वेगळं हे आत्मसन्मुखमध्ये काय होतं म्हटलं तर आत वळल्यानंतर गोष्टी कशा बदली होतात. तर ही जी बुद्धी आहे ही जशी निसर्गाची एक प्रकारची व्यवस्था आहे असं आपण म्हणू शकतो, तसं आत्मसन्मुख असणारी जी गोष्ट आहे ती कशी आहे तर सच्चित रूप आनंदरूप आहे. म्हणजे काय आहे तर व्यवहारातल्या निसर्गतः घडणाऱ्या गोष्टींमध्ये पण आपल्याला आनंद मिळतो, पण तो कायमस्वरूपी नसतो. त्या आनंदाला प्रमाण असतं, खूप आनंद आणि मग त्याच वस्तूमध्ये आनंद नाही. आपलं नेहमीचं उदाहरण असतं, बासुंदी आवडते, पहिल्या घोटाला आहा आनंद, पण तीच 3री 4थी वाटी अगदी डोळ्यासमोर सुद्धा नको. का? आनंद आहे ना, आवडते ना, खा की. म्हणून काय पातेल्यावर नाही खाणार माणूस, कारण दृश्य गोष्टींमध्ये असा आनंद नाही. आपल्याला जे आत्मसन्मुख बघायचं आहे त्याच्यामध्ये आनंद. त्या आनंदाला प्रमाण नाही की आता ह्याच्यापेक्षा आणखी किंवा आता ह्यातला कमी झाला आहे असं नाही होणार. आत्मसन्मुख झालेल्याला सच्चित आनंद स्वरूप असा एका अनुभव त्याला घेता येतो. दुसरं असं की इकडे जसं आपण पाहिलं की एखाद्या प्रयोगासाठी या वैज्ञानिकांना खूप प्रयत्न करावे लागतात, तसं या आनंदाचा अनुभव घेण्यासाठी साधकाला खूप साधना करावी लागते. त्या आता ते किती असं प्रमाण नाही, ज्याला त्याला प्रत्येकाला वेगळी. ज्ञानेश्वर माऊलींना इतक्या लहान वयातच सगळं जमलं,
तुम्हा आम्हाला आपण म्हणतो किती जन्म घ्यावे लागतील, कोण जाणे असं होतं. त्यामुळे किती ह्याला प्रमाण नाही सांगता येणार. पण अशा प्रकारचं जे आपण म्हणतो ना की सगळे जे आत्मसन्मुख या संत, या संतांच्या अंगी असणाऱ्या गुणांचा जो अभ्यास आहे तो अभ्यास करण्यासाठी खूप साधना करावी लागते. आपल्या गीतेमध्ये निरनिराळ्या ठिकाणी जसे गुणांची यादी दिलेली आहे. जसं 16व्या अध्यायामध्ये दैवी गुणसंपदा दिली आहे, किंवा स्थितप्रज्ञाची लक्षणं आपल्याला दिली आहेत, किंवा आता 13व्या अध्याय अनामित्वम अनमित्वम आणि अशा क्षमा आर्जव अशी गुणांची यादी दिली आहे. ही सगळी गुणांची यादी आपल्याला काय सांगते की हे सगळे गुण ज्याच्याजवळ आहे तो आत्मसन्मुख आहे. त्याला जो मिळणारा आनंद आहे तो आनंद कायमस्वरूपी आहे. त्या आनंदाला असा प्रमाण नाही. हा फरक आहे. म्हणजे दृश्य सन्मुख आणि आत्मसन्मुखमधला फरक आपण लक्षात घेतो आहे. दुसरं असं की इकडे आपण दृश्य सन्मुख असणारी मंडळी किंवा त्याचा जो आपण अनुभव घेतो त्याच्यात नाही म्हटलं तरी आपल्याकडे आपण कर्तेपणा घेतो. म्हणजे मी बघितलं आहे, मला माहीत आहे, असं जर मी म्हणतो तसं इथे नसतं. हा जो साधना करणार आहे, सन्मुख असणार आहे, तो सारखं काय म्हणतो, ईश्वर करताय, माझं काहीच नाही आहे, करता करता तो आहे. अशा पद्धतीने तो स्वतःकडे करते पण अजिबात घेत नाही. त्याची सगळी जी काही अनुभव असतो तो सगळा ईश्वरामुळे मिळालेला असतो. मला मिळाला असंही तो म्हणतो, रे ईश्वर करता करत आहे, तो काय करेल ते, मी काहीच करत नाही असं तो म्हणतो. आणि ह्याची त्याला प्रचिती आलेली असते की आपण काही करत नाही आहोत, तो भगवंत सगळं करतो आहे. आणि ह्याला म्हणजे आत्मप्रचिती असा शब्द आपण वापरतो. या दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला आजचा जो निस्पृह व्याप करणारा जो आपल्याला म्हणजे समर्थांचं चरित्र बाबांनी या समासासाठी मुद्दाम पुन्हा एकदा आठवा. समर्थांनी काही स्वतःचं चरित्र या समासात सांगितलेलं नाही आहे, पण याच्यामध्ये जे दोन विषय त्यांनी आपल्याला सांगितले, एक तर त्यांनी पहिलं असं सांगितलं की कसं समाजामध्ये वावरावं. समाजाचे व्याप तुम्ही घेतल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही. तुम्हाला हे बदलायला हवं आहे ना, मग तो सगळा समाजाचा व्याप घ्या. आणि जो एक काम करतो तो 100 कामं करतो. जो काहीच करत नाही त्याला काहीच करता येत नाही, तो काही सांगितलं तरी नकारच देतो. पण जो करणारा असतो त्याच्यावर आणखीन कामांचा व्याप वाढतो. आणि तो जो निस्पृह असेल, ज्या समाजात असा निस्पृह व्याप करणारा माणूस असतो त्या समाजाचं भविष्य उज्ज्वल असतं. उगाच आपण मोदींचं नाव घेत नाही आहोत की समाजामध्ये अशा प्रकारची निस्पृह असली पाहिजे, तिला स्वतःला काही मागायचं नाही आहे, स्वतःला काही मिळवायचं नाही आहे, अशी एक जरी व्यक्ती समाजामध्ये असली तरी समाजाचा काळ उज्ज्वल होतो. हे समर्थांच्या या समासातून आपल्याला शिकायचं आहे. खरं तर 30 ओव्यांचा हा समास आहे. पहिल्या 13-14 ओव्यांमध्ये समाजाची सगळी परिस्थिती त्या काळच्या वर्णन केलेले. मी त्या काळच्या असं जरी म्हटलं तरी आपल्याला आत्ता खरोखरच भारतीय समाजाची स्थिती त्यावेळी जशी होती तशीच आत्ता दिसते. अत्यंत दयनीय, सर्व बाजूनी दयनीय अशी अवस्था, या अवस्थेचं वर्णन त्यांनी 14 ओव्यांमध्ये केलं आहे. आणि ही परिस्थिती चांगली नाही हे ज्याला कळतं तो जो ज्ञानी पुरुष आहे, म्हणजे आपण जो आत्ता आत्मसन्मुख असा पाहिला, यांनी काय करायला पाहिजे तर अत्यंत कौशल्याने लोकसंग्रह केला पाहिजे. आणि लोकसंग्रह करून मोठ्या कौशल्याने, असं आहे आपण कोणाला शिकवायला गेलो तो लोकांना आवडत नाही, त्यामुळे त्यांच्या कलाकलांनी घेऊनच आपल्याला ते दाखवावं लागतं. हे समर्थांनी कसं केलं हे त्यांच्या वेळच्या काही उदाहरणांनी आपल्याला हे आजचे त्यांचे दोन्ही मुद्दे समजून घ्यायचे आहे. एका असं म्हटलं तर अगदी सोपा समास आहे. 2च मुद्दे, पहिल्या 13 ओव्यांमध्ये समाजाची परिस्थिती आणि नंतरच्या 15 ओव्यांमध्ये ही जी काही परिस्थिती आहे ती बदलायची आपल्याला. मग ती बदलायची तर आपण काय करायचं आणि कशा पद्धतीने करायचं हे सांगणारा हा समास आहे. आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की होतं असं की आपण आत्ता म्हटलं की ईश्वराचं सगळं कर्तेपण आहे, असं तो आत्मसन्मुख असलेला म्हणजे हा जो निस्पृह आहे आणि हा समाजाचा सगळा व्याप करणारा आहे, समाजाचं नेतृत्व करणारा आहे, हा काय करतो की तो सारखं ईश्वराच्या कर्तेपणाची मदत घेतो की मी काही करत नाही, सगळं ईश्वर करतो असं म्हणतो. आणि याचा आणखीन एक छोटासा परिणाम काय होतो त्याची पण समर्थांनी आपल्याला हे दिली की अशामध्ये असं खूपसा करून चालत नाही, कारण आपल्याकडे खूप मतांतर असतात. ईश्वर सगळा करणारा आहे, त्यामुळे बऱ्याचदा अर्धसत्य किंवा चुकीच्या गोष्टी समाजामध्ये जातात. तेव्हाच आपण अलर्ट राहायला पाहिजे की असं कळलं पाहिजे. जसं असतं ना की व्यास एक होते का अनेक होते, उगाच चर्चा. आता व्यासांनी एवढी रचना केली
माणसाला काय शक्य आहे का एवढे ग्रंथ लिहिणं? सगळं काय तर म्हणजे व्यासाने केलं. पण व्यास म्हणजे व्यास अनेक असतील. कारण व्यास शब्द काय तर गोलाचा परिघाला दोन्ही बाजूला टेकणारा, त्याच्यावर व्यास शब्द आला. मग बहुता अनेक असतील ते, आणि मग त्या सगळ्यांना मिळून व्यास म्हणे. कल्पना करायची आणि बोलत राहायचं. रामायण महाभारत घडलं असेल का? काय काल्पनिक गोष्टी असेल. असं काय घडतं का कधी? हे काल्पनिक आहे. कृष्ण तुमचा काल्पनिक आहे. ह्यांनी मतमतांतरं आणि चुकीच्या समजुती समाजामध्ये जातात आणि त्याचा परिणाम काय होतो म्हणजे कुणी उठावं आणि बुद्धिभेद करावा. आणि मग काय होतं, लोक पण हो बा असेल की कोण असं काय शक्य आहे का, असं काय वाटत नाही. कारण आम्ही आमच्या चष्म्याने त्या लोकांकडे बघतो. रामायण महाभारता काळामध्ये असं घडलं असेल का, त्यामुळे ती सगळी व्यक्तिमत्व जी होती ती अशी असतील का, असे प्रश्न निर्माण झाले की मग लगेच आम्ही त्याच्याबद्दल असेल बाबा काय माहिती. कारण आमच्याचं उत्तरं नसतात ना कोणी आम्हाला प्रश्न केला तर त्यामुळे असे शंका, अर्धसत्य, तत्व, चर्चा, मतभेद अशा सगळ्या गोष्टी समर्थ मंडळात येतात. आत्ताही होतात, तेव्हाही होत्या. समर्थांच्या काळी पण असंच होतं. काय पडले लोकांना, आम्हाला 2 वेळची भ्रांत आहे, तेवढं आमचं झालं की आम्हाला कोण राज्य करतं तिथे करायचं आहे काय, कोणी का करेना, अशा वृत्तीची माणसं आजही आहेत, तेव्हाही होती. माझ्या घराच्या आत सगळं ऑलवेल आहे ना, मला 1 तारखेला माझा पगार मिळतो, पेन्शन मिळतं आहे ना, तिकडं कोणी का राज्य करायला, मला काय पडले, असा विचार करणारी जी मंडळी आहे त्या मंडळींचं वादंग वाढवणं एवढंच काम असतं. मग त्यांनाही कसं जिंकायचं, त्यांनाही त्यांच्या चुका कशा दाखवायच्या. तर ते आत्मसाक्षात्कारी जी मंडळी आहेत ते एकतर विद्वान असतात, उत्तम वक्तृत्व असतं, लोकांची नसबरोबर ओळखलेली असते आणि त्यांनी जर सांगितलं तर त्या समाज व्यवस्थेमध्ये काही फरक पडू शकतो, समाज काही विचार वेगळा करू शकतो. त्या संतांना किंवा उत्तम पुरुष म्हटलं की तरी त्याला उत्तम पुरुष म्हटलं आहे, समर्थ आपण त्याला राजभुलामध्ये असं संत म्हणतो. तर या सगळ्या संतांनी अशा प्रकारे लोकसमुदाय निर्माण केला आणि लोकसमुदायाला मार्गस्थ केलं. काही घटना आज आपण पाहणार आहोत. त्यात पुन्हा असं आणखी एक धोक्याची सूचना. आता हे सगळं जर तो करणारा, धोका कुठे आहे, हा करणारा जर प्रसिद्धीच्या झोतात जाण्याचा प्रयत्न करायला लागला, गेली गडबड झाली. चांगलं करतो आहे, सगळे व्याप सांभाळतो आहे, समाजाला चांगल्या मार्गाला लावतो आहे, पण तिथे कुठे त्याचा स्वार्थ डोकावला, आपल्याला प्रसिद्धी मिळावी असं वाटायला लागलं, फोटोत आहे, खायला मधी, असं सगळं जसं की संपला विषय. तसं झालं तर काय गडबड होते, ही धोक्याची सूचनासुद्धा समर्थ आपल्याला या समासात देऊन ठेवणार आहे. किती काळजीपूर्वक लोकनेत्याला वागावं लागतं, हा खरा त्याचा अर्थ आहे. आता मी म्हटलं तसं की पहिल्या 13 ओव्यांमध्ये समर्थांच्या थोडा चरित्राची सुरुवात करत करत आपण या ओव्यांचा अभ्यास करूया. एकाच वेळेला म्हणजे 17व्या शतकामध्ये आपण त्या मनाने भाग्यवान असे की एकाच वेळेला तुकाराम महाराज, समर्थांच्या थोडंसंच आधी एकनाथ महाराज, शिवाजी महाराज, ही सगळी मंडळी एकत्रितरित्या आली. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राला थोडासा चांगला काळ बघायला मिळाला. आणि समर्थांनी जे देशपर्यटन केलं त्यावेळेच्या प्रवास वर्णनात त्यांनी अनेकदा असं म्हटलं आहे की त्यातल्या त्यात मी महाराष्ट्राची निवड, मी मराठी आहे, मी जांभेचा आहे, मला नाशिकला मी शहाजीराजाला शब्द दिला आहे की मी या भूमीत येईन, एवढ्यासाठी मी महाराष्ट्रात आलो नाही. तर महाराष्ट्र ही त्यातल्या त्यात भूमी बरीच चांगली होती की इथे यवनांचं यवनांचं आक्रमण झालेलं नव्हतं. बाकी सगळ्या उरलेल्या भारतामध्ये फार गंभीर परिस्थिती होती आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्राची निवड केली आणि ते महाराष्ट्रात आले. असं आहे की शब्द आहे निस्पृह, ज्याला कुठल्याही प्रकारची स्पृहा असेल, कुठलीही इच्छा असेल, काही स्वार्थ असेल तर तो काही हे काम करू शकणार नाही. त्यामुळे समर्थांनी इतक्या लहान वयातच जो निर्णय घेतला, 12व्या वर्षा, आता पुन्हा आपल्या चष्म्याने पाहिलं तर आपल्याला असं वाटतं 12 वर्षाच्या मुलाला काय कळतं आहे, पण समर्थांच्या ज्ञानेश्वरांच्या वयाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा असा हिशोब नाही लावता येत. त्यांच्या आधीच्या जन्मातलं वय पण ॲड करावं लागतं, तेव्हाच ही काळजी त्यांच्याकडून होतील असं शक्य आहे. त्या 12 वर्षाचे समर्थ किंवा नारायण म्हणूया ते टाकळीला आले आणि टाकळीला आल्यानंतर स्वाभाविकच त्यांनी जी 12 वर्ष साधना केली, उपासना केली, त्यावेळेला जो उपासनेमधून मिळालेली शक्ती आहे, आज आपण आत्मसन्मुख अशा शब्दाचा विचार करतो आहे, तर त्या सन्मुख होण्यासाठी जी तयारी करावी लागते,
आपण तुलना केली की एखादा विज्ञानातला प्रयोग सिद्ध करण्यासाठी वैज्ञानिकांना जे करावं लागतं तसं ही साधना करावी लागते, तेव्हा ते प्रयोग सक्सेसफुल होतो. आणि आत्मसन्मुख म्हणजे काय, त्याचा साधना करणारा असा सगळा आहे, ते त्यांनी केलं. आणि त्याचा परिणाम काय झाला तर खरंच 11व्या वर्षी त्यांना प्रत्यक्ष रामरायांनी दर्शन दिलं होतं. तू काय काम करायचं आहे ह्याची पण चुळूक दाखवली होती. हनुमंताच्या स्वाधीन केलं होतं की याचं सगळं आता तू बघायचं असं म्हटलेलं आहे. एकूण जी काही भारतीय समाजाची दैन्यावस्था होती त्या दैन्यावस्था जाऊन पुन्हा समाजाला चांगली अवस्था आणण्यासाठी हे सगळं जणू काही योजना श्री रामरायांनी केलेली होती असं आपल्याला दिसेल. आणि समर्थांच्या करवी होतं म्हणून महाराष्ट्रात त्यातल्या त्यात बरा आणि समर्थांनी ते कार्य सुरू केलं. आता या पहिल्या 13व्यामध्ये जी काही सामाजिक परिस्थिती वर्णन केली आहे त्यावेळच्या समाजाची तीसुद्धा आपण पाहिली तर आपल्याला वाटतं की काम करणाऱ्या माणसाला सवड नाही आहे. जो काम करतो आहे त्याला खूप काम आहेत, त्याला काही मोकळा वेळच नाही आहे. पण काही लोक पूर्णच रिकामी आहेत. समाजाची एक परिस्थिती अशी आजही तसंच आहे. बघावं तर बिचारे एक काम करणारी खूप मंडळी आहे, काही नुसती रिकाम टेकडी आहे त्याला काही कामच नाही म्हणतात. असं कसं होईल, एकाला खूप कामं आणि एकाला अजिबात कामं नाही, तसं कसं होणार. तर तसं त्या वेळात होतं इथे पण. कोणी युद्धामध्ये जात होतं, कोणी व्यापार करत होतं, कोणी आपल्या पोटाचा व्यवसाय करत होतं, कोणी धर्मतत्त्वज्ञानाचा अभ्यास करत होतं. असं पण त्याच्यात आहे. म्हणजे व्यावहारिक गोष्टी जशा करत होतं तर काही माणसं अशी होती षड्दर्शनांचा अभ्यास करत होती. सांख्ययोग, कर्मयोग, ज्ञानयोग, अगदी पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा सगळ्याचा अभ्यास करणारे होते. म्हणजे आपण वेदांचा वगैरे विचार केला तर ते वेद टिकून कसे राहिले असा प्रश्न झाला. 750 वर्ष यवनांच्या राज्यात हे आमचं वाङ्मय टिकून कसं राहिलं, तर त्याचं कारण आहे की काही मंडळी अशा प्रकारचा अभ्यास करतच होती, त्यामुळे ते टिकून राहिलं. तर असं सगळी मंडळी या सगळ्या व्यापामध्ये होते. पोटाचा व्यवसाय पण करत होती, नाही असं नाही, पण काही वेदांचा अभ्यास करणारी, दर्शनांचा अभ्यास करणारी पण मंडळी होती. असं असलं तरी बुद्धीच्या क्षेत्रात थोडा गोंधळ होता. निरनिराळ्या प्रकारची मतांतरं सगळ्यांची होती. जो तो ज्याला त्याला उपदेश करत होता. त्याला वाटतं आपण म्हणतो ते लोकांनी ऐकलं पाहिजे, प्रत्येकालाच असं वाटतं. कोणी म्हणजे शैव, वैष्णव, कोणी अजूनसं चालतं, अहो आमची पहिली एकादशी नसते, आमची दुसरी, आम्ही स्वार्थ, तुम्ही वैष्णव, काय जाईल. आणि त्या मतमतांतरामध्ये तुम्ही आम्ही हे सगळं जे काही आपल्यामध्ये दुफळीमा किंवा वेगवेगळेपणा दाखवला गेला त्याचं मर्यादित स्वरूपामध्ये ठीक होतं. पण त्याचा परिणाम जेव्हा मोठा झाला की आपल्यामध्ये फूट पाडण्याची, म्हणजे शत्रूंनी मुद्दामच केलं तसं की तुम्हाला तोडून टाकायचं, तर ते लक्षात आणून देण्यासाठी कुठेतरी पाहिजे ना. ते लक्षात आणून देण्याचं काम ही आत्मसन्मुख मंडळी जी आहेत ती करतात की अरे हा काही भेद नाहीच आहे, दर्शनांमध्ये वेदांमध्ये अशा प्रकारचा भेद सांगितलंच नाही आहे. पण सगळे काही वेद वाचणारी मंडळी नाही आहेत, सगळे काही अभ्यास करणारी मंडळी नाही आहे. मग ज्यांनी केला आहे त्यांनी हे सगळं सांगायला हवं ना लोकांना. तर ते त्यांनी विचार असा केला. त्याच्यात भरीला हरिदास, कीर्तनकार हे पण होतेच, सगळे काही वेदांचा अभ्यास करणारेच फक्त होते असं नाही. तर अगदी नित्याच्या दैनंदिन सणावारी कीर्तनकार, प्रवचनकार, पुराण वाचणारे अशी जी मंडळी ती त्या काळात होती. आता आपण म्हणतो की दूरदर्शनच्या बातम्या आणि आमचा मीडिया हा आमची वाट लावतोय, त्यावेळेला ही मंडळी त्यांना जे वाटतं तेच लोकांना सांगत होते. त्यामुळे प्रत्येकजण दुसरं जो करतोय त्याला नावं ठेवत होता. कसा समाजामध्ये दुफळी माजते किंवा समाज संघटित का होत नाही, तर समर्थांनी निरीक्षण करताना त्यांच्या लक्षात आलं की सगळेजण एक दुसऱ्याला शिकवायला जात आहेत, कोणी कुणाचं ऐकत नाही आहे. खरं जे काही आहे ते खरं ज्ञान दुर्लभच राहत आहे. आणि मग अशा वेळेला उपाय काय करायचा, इतक्या ह्या सगळ्या अशा गोंधळाच्या ह्याच्यामध्ये उपाय करायला काय. बरं समजा काही उपाय करायला गेलो होतो तो अपायच होतो, लोक आपलं काही ऐकत नाही आहेत. आणि जो कोणी असा थोडा विचारी आहे आणि त्याचं ऐकतील असं वाटतं आणि तर कोणी सांगायला जाऊन म्हटलं तर त्याच्याजवळ काय काय क्वालिटीज पाहिजे ह्याचा पण विचार सांगण्यापूर्वी करायला पाहिजे. कोण कुणाचं ऐकेल हा पण विचार करावा लागतो. म्हणून समर्थांनी म्हटलं की असा तारतम्य जाणणारा, विद्वान, ज्याच्याजवळ वक्तृत्व आहे अशा प्रकारच्या माणसाला हे जरा समाजाला करता येतो. हा जो निस्पृह शब्द आहे त्या निस्पृहाच्या जवळ 3 गोष्टी समर्थ म्हणतात आवश्यक आहे. प्रचंड साधना त्यांनी करायला पाहिजे. जो निस्पृह माणूस, नुसतं निस्पृह शब्दाचा अर्थाकडे ज्याला काही इच्छा नाही आहे, ज्याला काही मिळवायचं नाही एवढंच नाही, तर त्याची प्रचंड साधना असायला पाहिजे. अखंड व्यासंग पाहिजे. केली 12 वर्ष साधना, आता काही करायची आवश्यकता नाही असं नाही. सतत व्यासंग पाहिजे, सतत अनुसंधान पाहिजे आणि त्याच्याजवळ प्रभावी वक्तृत्व पाहिजे.
3 गोष्टी त्याच्याजवळ पाहिजे. स्वतःनी साधना करून हे मिळवलेलं असलं पाहिजे, त्याचा व्यासंग, त्याचं अनुसंधान कायम ठेवलं पाहिजे, आणि तिसरं म्हणजे सांगण्याची कला त्याच्याजवळ पाहिजे, वक्तृत्व पाहिजे त्याच्याजवळ. नाही ते येत आहेत पुष्कळ, माहिती पुष्कळ आहे, सांगताच येत नाही, असं पण नाही चालणार. या 3 गोष्टी या निस्पृह माणसाजवळ असल्या पाहिजेत असं समर्थ आपल्याला सांगतात. त्याच्या कौशल्याचं वर्णन पण समर्थ पुढे करतात की असा जो आहे त्याच्या जो कौशल्य असतं, असा जो माणूस आहे तो स्वतः तो ज्ञानी असतोच, आणि तो दुसऱ्याला पण म्हणजे अशा पाखंड असणाऱ्या माणसांचं मतखंडन करता यायला हवं. त्या समोरच्या माणसाला तुझं चुकीचं मत आहे, हे बरोबर आहे हे दाखवून द्यायला हवं. आणि तिथे आपल्याला समर्थांच्या जीवनामधले काही चमत्कार दिसतील. म्हणजे ही अशी जी पाखंड मंडळी किंवा मीच करतो शहाणा अशी मंडळी जिथे जिथे त्यांना भेटली, काही 2 गोष्टी मी सांगणार आहे आजच्या ह्याच्यात. आणि दासायन नावाचं समर्थांचं जे चरित्र आहे त्या चरित्रामध्ये बाणासकट या अशा प्रकारच्या घटनांचे उल्लेख आहेत. म्हणजे असं नाही की ते कोणी काल्पनिक कल्पना करून लिहिलेलं आहे असं नाही, तर या घटनांबद्दलचे पुरावे आपल्याला उपलब्ध आहेत. धुळ्याच्या वाग्देवता मंदिरामध्ये समर्थांच्या वेळची बाणं आहेत, समर्थ शिष्यांनी लिहून ठेवलेल्या गोष्टी आहेत. आता पुस्तक रूपाने त्या काळात प्रसिद्ध होत नव्हत्या, मुद्रण कला नव्हती, त्यामुळे अशा नाही झाल्या. ती खरी आपली जबाबदारी आहे की अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी मुद्दाम शोधायच्या आणि त्या आपल्या पुस्तक रूपाने द्यायच्या. खरा विषय नाही आहे, पण आता आलंच आहे ओहाली म्हणून सांगते. मधुरा वेलणकरचा परवा खूप छान कार्यक्रम मी पाहिला, मधुरव नावाचा. खूपच छान करते संबंध मराठीचं. तिने अगदी आद्य काही मुकुंदराजपासून आत्तापर्यंत इतका सुंदर तिने आढावा घेतला, फारच सुंदर कार्यक्रम आणि इतिहास, आणि अत्यंत कमी ड्रेपरी, कमी तुमचं हे स्टेज वगैरे अशा ह्याच्यामध्ये तो कार्यक्रम सादर करू शकते. ती 3च पात्र, लेखन आहे समीरा गुर्जरचं, आणि ती स्वतः हे करते, फार छान करते. पण ऑब्जेक्शन घेण्याची एक गोष्ट म्हणजे जे नाही, ज्याला पुरावा नाही ती गोष्ट नाही घेता का. समर्थांच्या त्या 12 वर्षाचे समर्थ सावधान झाले. मोरोपंतांचं काव्य आहे त्याच्यावर की प्रत्येकच विवाहाच्या वेळेला गुरुजी सावधान शब्द वापरतात, हाच एकमेव माणूस सावधान झाला आणि म्हणून मी त्याला वंदन करतो असं मोरोपंत म्हणतात. अशा 12 वर्षाच्या या नारायणाची 8 वर्षाची ती वधू, जिला 8 वर्षाच्या वयामध्ये विवाह म्हणजे काय हेही माहिती नाही, आणि तिचं काय झालं असेल याची चिंता, त्याच्यावर मोठं काव्य, आणि मग ते काव्य प्रसारित केलं इतक्या गोड आवाजात आणि इतक्या अभिनयाने, मग लोक अगदी चुकचुकतात. हे सगळंच चुकीचं आहे, काल्पनिक आहे. तिथे तिथे संतांच्या कुठल्याही गोष्टीला आपण कल्पनेचा मुलामा नाही द्यायचा. जे खरं आहे ते जरूर सांगणार. अशा प्रकारचं सांगणारं कोणीतरी पाहिजे, ते काम जो हा आहे आत्मसन्मुख असा जो शब्द वापरला आहे त्याला करायचा आहे. त्यामुळे लोकसंग्रह करणाऱ्या माणसाला या अशा प्रकारच्या गोष्टी पण लक्षात घ्याव्या लागतात. कारण पाखंडी मंडळी आपल्याला काय वाटतं ते करतात, लोकांना आवडतं, लोक काही इतका सखोल विचार करत असेल, त्यामुळे ही मंडळी त्यांना काय वाटतं की काय दिलं की लोक आपल्याकडे आकर्षित होतील, अशा प्रकारचं लोक लेतात. पण आपण ठरवलं पाहिजे की त्याची सत्यासत्यता पडताळून पाहिजे का, त्याच्यात काही काल्पनिक घुसळलं नाही ना. आणि काल्पनिक घुसळायला पण हरकत नाही, संतांच्या बाबतीत नाही, संतांच्या बाबतीत नाही काल्पनिक घुसळायचं. बाकी तुम्ही तुमच्या कल्पनेने कथा कादंबऱ्या लिहू शकता त्याच्याबद्दल, पण तुम्ही जर नारायण ठोसराचं नाव घेताय, समर्थांचं नाव घेताय, तर तिथे तुम्ही काल्पनिक नाही करायचं. तर थोडं विषयांतर झालं, तो विषय जाऊ दे. मुद्दा काय, तर हे पण समर्थ इथे दाखवलं आहे की अशी मतमतांतरं येतात आणि त्यातलं खरं काय आहे ते सांगण्याचं कौशल्य, सांगण्याचं वक्तृत्व हे आपल्याचं असलं पाहिजे. आणि मग अशा माणसाने काय काय करावं, तर राहावं जंगलात, खनाळी जाऊनही राहायचं जंगलात, पण करायचं समाजाचं काम. किती परस्पर विरुद्ध आहे ना. समाजात राहायचं नाही म्हणजे लोकांच्यात मिसळायचं नाही, त्यांनी आपल्याला मानसन्मान द्यावा, रोज वर्तमानपत्रात फोटो यावा, असलं काही करायचं नाही, पण तरी देखील समाजातला मार्गस्थ करण्याचं काम करायचंच आहे. त्यामुळे खनाळी जाऊन राहील. शिवथरगीत का राहिले 6 वर्ष असा विचार केला तर कळतं की खरोखर तो जो आत्मसन्मुख माणूस आहे, केलं आहे सगळं. 1200-1400 मठ चालवले, त्या सगळ्या मठांमध्ये मठपती तरुण नेमले. जी समाजाची रूढी होती त्या रूढी चुकीच्या पद्धती बदलल्या. सती वगैरे काही जायचं नाही, अगदी म्हणतात तशी बालविधवा अष्टारीला मठपती केलं, बालविधवा अष्टारीला कीर्तनाचा अधिकार दिला,
किती त्या 350 वर्षापूर्वी समाजामध्ये असलेल्या ज्या रूढी आहेत त्या चुकीच्या आहेत आणि ते बदलायला पाहिजेत. ह्याच्यासाठी काय कमी करावं लागलं, पण आपण खनाळी जाऊन करायचं आणि आपण तिथे थांबायचंच नाही. ही जी काही गोष्ट आहे ती आत्मसन्मुख संतालाच फक्त शक्य आहे. आणि अशा माणसांनी लोकसमुदाय करावा, अशा माणसांनी राजकारण करावं. राजकारण शब्द आला की आपण जरा गडबडतो, कारण आत्ताची मंडळी काहीच करत नाहीत पण राजकारण करतात. आणि हे म्हणतात सगळं करायचं, राजकारण करायचं, पण आपण थांबायचंच नाही तिथे. अशा प्रकारचा विचार केला तर लोकांना शहाणं करून कसं सोडायचं आणि त्याच्यात कसं लोकांना कार्यप्रवृत्त करण्यामध्ये खरा पुरुषार्थ आहे तो समर्थांनी आपल्याला सांगितलं. समाजस्थितीच्या किंवा त्यावेळच्या दयनीयतेचं वर्णन खूप ठिकाणी केलं आहे. खरं तर 1-2-3 ओव्या सांगितल्या तरी आपल्याला लक्षात येईल की किती गुजरी ब्राह्मणी भ्रष्टविल्या, किती शामुखी जहाजी फाकविल्या, किती सुंदरा हाल होऊन मेल्या, असं सगळं वर्णन अनेक ठिकाणी समर्थांनी केलेलं आहे. की ही परिस्थिती होती अशी धाड 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 घोडेस्वार यायचे, संबंध गाव उद्ध्वस्त करून टाकायचे, उभी शेती कापून टाकायचे, जाळून टाकायचे, वाडे जाळून टाकायचे, तरुण मुलीला पळवून द्यायचं. 1-2 तासात सगळं गाव पूर्ण अगदी होत्याचं नव्हतं करून जायचे आणि लोक नुसते हताश होऊन बघायचे मागे राहिलेले. ही अशी जी काही परिस्थिती होती ती परिस्थिती जर बदलायची असेल तर काय करायला हवं याच्यासाठी हा निस्पृह व्याप समर्थ आपल्याला सांगतात. आणि मग अशा माणसाजवळ सगळ्या प्रकारचं म्हणजे विचार करण्याचं सामर्थ्य असायलाच हवं, पण नेमकं कुठे काय चाललं आहे ह्याचं सगळं ज्ञान त्याच्याजवळ असायला हवं. हे सांगता समाजामध्ये मिसळायचं आहे तर समर्थ सांगतात समाजामध्ये मिसळण्यासाठी समाजाला गरज कसली आहे. मग आमच्या सगळ्या मठातल्या मुलांना आयुर्वेदाचं ज्ञान हवं, आमच्या सगळ्या मुलांना समाजाला ज्या गरजा आहेत त्या सगळ्या समाजाच्या गरजांचं म्हणजे समर्थाने असं म्हटलं आहे की आमच्या मुलांना आम्ही सगळं वनस्पतीशास्त्र शिकवलं, नाडी परीक्षा करायला शिकवली, आयुर्वेदाचा अभ्यास शिकवला, आता आपण योगाचा म्हणूया, आपल्याला माहिती नाही पण शिकवलं असणार समर्थाने, सूर्यनमस्कार घालायला लावले मुलांना, अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी शिकवल्या. तर असं समाजात मिसळायचं तर समाजाच्या गरजा लक्षात घेऊन हे कामं करावे लागतात. आणि समर्थ सांगतात आपल्याला की आपल्या बोलण्याने हा जो आत्मसन्मुख आहे समाजापुढे जो उभा आहे याने अशी काही धडाधडा माहिती लोकांना सांगावी की लोकांना जे माहिती नाही आहे ते आपल्याकडून मिळालं पाहिजे, म्हणजे मग लोकांचा विश्वास बसतो. त्या कसं करावं, ज्ञानाचा आता आधार पाहिजेच, आपल्या सांगण्याला पुराव्याविषयी ज्ञानाचं बळ पण असायला पाहिजे, म्हणजे मग लोकांची जे वाकड्या वाटेने लोकं जातात ती वाट सरळ होते. लोकांना सरळ मार्गाला लावायचं आहे तर त्या वाकड्या वाटेचे धोके पण सांगता आले पाहिजेत आणि हे असं धडाधडा सांगता आलं पाहिजे तर समर्थ म्हणाले लोक आपले ऐकतील. विविध मार्गाने हे काम करावं लागतं. लोक अंधानुकरण करणारे असतात त्यावेळी लोकांचं अंतःकरण ओळखावं लागतं, लोकांना नेमकं काय हवं आहे ते करावं लागतं. भयग्रस्त समाजाचं भय कसं दूर होईल याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आता आपल्याकडे अलीकडे सगळ्या मंदिरातून पुन्हा एकदा गर्दी वाढवा असं जे सांगितलं जातं आहे त्याच्या मागचा उद्देश तोच आहे. त्याचे परिणाम आपल्या कदाचित काही काळानं दिसतील, पण आज आपल्याला दिसतं आहे की मठ मंदिरातून खूप कार्यक्रम व्हायला लागले. समाज एकत्र येण्याची ती जागा आहे, त्या ठिकाणी वैचारिक म्हणजे माणसं स्वच्छ विचार करू शकतात. ही गोष्ट तर खरीच आहे की कुठल्या जागी आपण गेलो तर कुठल्या प्रकारचे विचार होतात. सिनेमाच्या टॉकीजमध्ये गेल्यावर की आपले चांगले विचार तिथे येतील, तिथले जे काही वातावरण असतं तसेच विचार येणार. त्या मठमंदिरामध्ये लोकांनी यावं असा प्रयत्न त्याही वेळेला केलेला होता, आताही आपल्याला तसे दिसेल. निरूपण असं करावं की लोकांना त्याची चटक लागावी. लोक समर्थ महंतांना आपल्या मुलांना सांगतायत की निरूपण तुमचं निरूपण कीर्तन असं असलं पाहिजे की लोकांना चटक लागली पाहिजे, लोक आलेच पाहिजेत दुसऱ्या वेळेला, असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. स्वतः समर्थ तसंच लोकांना चटक लावेल असंच बोलायचं. दुसरं असं की तुमच्या बोलण्यामुळे लोकांच्या मनात संशय येता कामा नये, त्यांच्या मनातला संशय दूर होईल असं आपल्याला बोलायचं आहे. त्यामुळे तुमचं बोलणं असं असलं पाहिजे ठामपणानं त्यांच्या मनातला संशय, त्यांच्या मनातला भ्रम आपल्याला दूर करताच आला पाहिजे. अशा खूप बारीक सारीक गोष्टी समर्थाने आपल्याला ह्याच्यात सांगितलेलं आहे. थोडक्यात असं आहे की आता सगळं काही प्रत्यक्ष ओवी आपल्याला घ्यायची आवश्यकता नाही, वाचलं तरी आपल्याला कळणार आहे. थोडक्यात असं आहे की आपली समाजाकडे बघण्याची जी दृष्टी आहे ती बदलली पाहिजे.
ती बदलली की आपल्याकडली पण आपली दृष्टी बदलेल. म्हणजे एक पाथरवटाचं गंमत उदाहरणं देतात की एका दगड फोडणारी मंडळी ते काम करत होते. तुमच्या आमच्यासारखा शहरी माणूस गेला, एका पाथरवटाला विचारलं की तू काय करतोयस. आता बऱ्याचदा सोडा काय करतो ते आपल्याला दिसतं, तरी पण आपण विचारतो काय करतोस. तसं खरं म्हणजे झालं. म्हणून त्यांनी विचारलं. आता तो ज्याला त्यांनी विचारलं तो माणूस त्यांनी उत्तर कसं दिलं दिसत नाही का तुम्हाला, मी काय करतो ते. बिचारा काही बोलला नाही. थोडा पुढे गेला, दुसरा पाथरवट करत होता. त्याला पण तू काय करतोयस. तो म्हणाला काय करणार, पोट आहे ना, त्यामुळे काम करावं लागतं. काम केलं की मला मजुरी मिळेल आणि मग माझ्या भूक भागेल, त्यामुळे दगड फोडतो आहे. आणखीन थोडा पुढे गेला, तिसरा पाथरवटा त्यांनी विचारलं काय करतोस. तो म्हणाला आमचे महाराज लई चांगले आहेत. आमच्या महाराजांनी धर्माचं काम करायचं ठरवलं आहे. मंदिरामध्ये मंदिर बांधायचं ठरवलं आहे. त्या मंदिरासाठी मी दगड तयार करतो. काम तेच, दृष्टी बदलली. असं झालं पाहिजे समाजामध्ये. काम तेच, दृष्टी बदलली की सगळं बदललं. कामात बदल करायचा आहे, काम तेच करायचं आहे. आपली दृष्टी बदलली पाहिजे असं समर्थ आपल्याला सांगत. जन्माचं सार्थक व्हायला हवं असेल तर आपली दृष्टी बदलली पाहिजे. असं लादलेली गोष्ट आहे असं म्हणून नाही चालत. तर आपण ते मनापासून करतो आहे असं वाटलं तर समाज बदलतो, बदलत नाही असं नाही. असं समाजाला हवं. याच्यासाठी आपल्याला समर्थांचं चरित्र पुन्हा पुन्हा आठवायला लागतं. धर्मस्थापनेचे नर आणि झाले आहे तर पुढे होणारं असं समर्थ आपल्याला सांगतात. आणि हे होणार म्हणजे ईश्वराचं देणं आहे. कधी कधी असं वाटतं की सध्या पण असं बातम्या वाचल्या, वर्तमानपत्र काश्मीरमधली बातमी वाचली की असं आपण एकदा हलतो आतून. मग पुन्हा असं वाटतं की विवेकानंदांनी आपल्याला सांगितलं आहे ना की भारताचं भविष्य उज्ज्वल आहे, होणार. सगळ्या जगाला भारत गुरुस्थानी आहे असं मोठ्या मोठ्या मंडळींनी सांगितलं आहे. असं आपल्या मनाला लगेच आधार वाटतो. दृष्टी बदलायची म्हणजे काय तर सारखं असं निराश होऊन घडलेल्या भोवतालच्या घटनांनी आपल्याला त्रास होतो आहे असं कसं बोलून चालेल. आपण पुन्हा ऐका रामकृष्णांनी म्हटलं आहे की नाही नाही भारताला उज्ज्वल भविष्य आहे. अनेक अनेक विचारवंतांनी आपल्याला सांगितलं आहे की गुरुस्थानी. मग आपल्याला दोन्ही गोष्टी आठवतात. एकीकडे मुसलमानांची वक्तव्य आठवतात की तुम्हाला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं आहे, 2047ला भारत सगळा मुसलमान करणार, की लगेच आम्ही धडधडतो अरे काय आमच्या पुढल्या पिढीला बघायला लागणार आहे. मग पुन्हा या सगळ्या मंडळींचं आपल्याला आठवतं की अरे ही सगळी मंडळींनी एवढ्या वेळा आक्रमणं झाली पण आपला देश आणि आपली परंपरा राहिली ना. रामायण महाभारत विसरले नाही मंडळी, राहिले ना. मग आपण का असे घाबरतो. तर याच्यासाठी आपल्याला आत्मसन्मुख होण्याची गरज आहे. त्या काळात समर्थांनी हीच गोष्ट केली. लोक भयभीत झालेले होते, उद्याची चिंता होती, काय घडणार आहे कळत नव्हतं. असं समोर सगळ्या गोष्टी वाईट घडत असताना लोकांना आधार देणं ही फार मोठी गोष्ट होती. म्हणजे खरंच लोक अशी ईश्वराच्या अवताराची वाट बघत होते की काहीतरी अशी चांगली गोष्ट व्हावी आणि आमचं सगळं दुःख दूर व्हावं अशी परिस्थिती होते. समर्थांच्या मनात पण अगदी असा लोकांना सांगत होते की अहो जगाचा नियमच आहे, देणं ईश्वराचं, येणारच ईश्वर आणि आपली सगळी दुःख दूर करणारच आहे. आणि खरोखरच सुर्याजी पंतांनी राणूबाईंच्या पोटी रामाच्या जन्माच्या तिथीला आणि त्याच वेळेला समर्थांचा जन्म व्हावा यातच आलं की ते याच कार्यासाठी आलेले. जसं रावणाच्या वधासाठी रामाचा जन्म, तसंच जणू काही त्यावेळची जी सामाजिक परिस्थिती होती, यवनांचे 750 वर्षाचं आक्रमण आपल्याला बाजूला करायचं होतं, तर पुन्हा जणू काही तीच गोष्ट त्याच तिथीला दाखवून दिली की काळजी करू नका मी आलो आहे. अशा प्रकारचा आपल्याला एक आधार मिळतो. नाहीतर काय असं तीच वेळ आणि तीच तिथी असं होणं अवघड आहे. पण खरोखरच आश्चर्य वाटतं की कृष्ण जन्माच्याच श्रावण अष्टमीला रात्री 12 वाजता ज्ञानेश्वरांचा जन्म व्हावा का हो. तर ही मोठी जी गोष्ट आहे त्यावर आपल्याला कळतं की तो जो काही अवतार आहे धर्माची ग्लानी दूर करण्यासाठी, या बहिणीच्या संरक्षणासाठी समर्थांनी अवतार घेऊनच जणू काही ते आले असं दिसेल. आता अगदी म्हणजे संभाजीनगरमधल्या त्या अंबड तालुक्यातल्या त्या जांब गावामध्ये जन्म झाला. मग 12 वर्ष कसं बालपणात गेले. 12 वर्षातल्या बालपणातल्याच गोष्टींमधून आपल्याला या मुलाचं भविष्य नेमकं काय आहे ते खरं म्हणजे जन्म त्या तिथीला झाला म्हणून राणूबाईंना कळूनच चुकलं होतं की हे एक वेगळंच आहे. या दासायन म्हणून पुस्तक जे आहे ना त्याच्यामध्ये राणूबाईंना डोहाळे लागले होते, ते कसे लागले होते त्याचं पण वर्णन आहे. ओव्या आहेत हा म्हणजे असं नाही आहे की राणू एखाद्या
आईच्या पोटी जो जो पुत्र जन्माला यायचा आहे तर तो पुत्र उदरात असताना काय वाटत होतं आईला, यासंबंधी सुद्धा इतकं सुंदर विवेचन आहे की ती असा मुलगा जन्माला येणार म्हणून 9 महिने कशा प्रकारचा विचार करत होती. जसं आपण म्हणतो ना की जिजामातेने मुळी देवीला सांगितलं होतं यासाठी मला पुत्र हवा आहे, एवढ्या भावाला मारावं, वडिलांना मारावं, नवरा आपला परकीय सत्तेखाली असावा, आता आणखीन काय बघायला लागावं, तर असा पुत्र मला पाहिजे की हे सगळं बदलून टाकेल. किंवा आपण अगदी कश्यप आदितींपासून पाहतो आहे की तिनेसुद्धा असं वर्णन केलं की आता मला हे सगळं दूर होईल असा पुत्र द्या. असे सगळे जे इतिहासातले दाखले आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की खरोखरच राणूबाईंची खूप धन्य झाली आणि अशा प्रकारचा मुलगा 12 वर्षातच त्यांच्या लक्षात आलं की हे वेगळं आहे. म्हणून ज्या ज्या घटना त्यांच्या पुढे जीवनात घडल्या तर एक आई म्हणून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राणूबाईंनी किती मोठ्या मनाने हे सगळं स्वीकारलं असेल कळेल. म्हणजे जेव्हा श्रेष्ठीने सांगितलं की आई काळजी करू नको, म्हणजे मी समीरा गुर्जरची भेट घेणार आहे आणि मी तिला हे सगळं सांगणार आहे आणि मी त्याच्या पानांमध्ये खुणा पण घालून ठेवले की तू याचा अभ्यास कर, भरपूर अभ्यास करणारी तू आहेस तर याचा पण अभ्यास कर. जसं एक सामान्य आई 12 वर्षाचं मूल घरातलं आपल्या आता आपण म्हणूया पळूनच गेलं आहे आणि पळून गेलं तर आईचं काय झालं असेल, तर त्या श्रेष्ठीने ज्या म्हणजे मोठ्या भावाने जेव्हा आईला सांगितलं आणि हे योजनापूर्वक सगळं चाललेलं आहे तेव्हा तिने ते किती मोठ्या आत्मविश्वासाने स्वीकारलं असेल की हो आपल्या मुलाकडून काहीतरी विशेष कार्य होणार आहे आणि म्हणून आपल्याला सहन केलंच पाहिजे. किंवा जेव्हा 12 वर्ष साधना, 12 वर्ष देशपर्यटन करून 24 वर्षांनी जेव्हा परत नारायण त्यांच्या घरी आले त्यावेळेला नारायणांनी सगळं सांख्य तत्त्वज्ञान आईला सांगितल्याचा उल्लेख आहे आणि आईला विचारला आहे की मला एवढ्या आया बहिणींची हाक येते आहे तर मी तुझ्या सेवेला घरात थांबू की त्या हाकेला ओ द्यायला जाऊ. आणि तेव्हा तिने फुलपात्रात पाणी आणून आपला हा मुलगा समाजाला दिला आहे. ही जी काही राणूबाईंची मनाचा मोठेपणा आहे तो पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे ना की त्यामुळे समर्थांनी विचारलं होतं की माझं काम आहे तुझी सेवा करणं, तर मी तुझ्या अखेरच्या क्षणापर्यंत मी तुझी सेवा करायला राहतो, बोल काय करू. आता हे जे सगळं 12 वर्षातल्या देशपर्यटनाच्या गोष्टी राणूबाईंना नारायणांनी सांगितल्या असतील, अनेक दिवस तो राहिलेला आहे त्यांच्या जामला आणि त्यावेळेला आईला जे कळलं असेल ते म्हणून आईने पुन्हा आपल्या मुलाला या देशकामासाठी समाजकामासाठी पाठवलं. जगदोद्धार करणाराच आपला हा पुत्र आहे हे जणू काही तिला लक्षात आलं होतं आणि तसं तिने केलं. अतिशय म्हणजे बालपण असं साधनेतला जे काही 12 वर्ष अनेकदा आपण त्या गोष्टी टाकलीला काय काय घडलं त्याचं वर्णन केलं आहे, आज काही त्याचं परत करत नाही. 1-2 गोष्टी मुद्दामून सांगणार आहे की त्या गोष्टींमधून आपल्याला कळेल की देशपर्यटन करताना काही त्यांना शस्त्र हातात घ्या असं मिळालं. म्हणजे जसं शीख संप्रदायामध्ये त्यांची धर्मगुरूंची भेट झाली आणि त्यांनी पाहिलं की त्या धर्मगुरूंच्या दोन्ही बाजूला 2 तलवारी आणि मग समर्थांनी त्यांना विचारलं की तुम्ही धर्मगुरू आहात ना, मग धर्मगुरू असून शस्त्र काय करायचं आहे, धर्माचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तेव्हा ते मिळाले नाही, एक स्त्रियांच्या रक्षणासाठी आणि एक स्वराज्यासाठी, अशा ते 2 तलवारी हे केल्या आणि मग त्यांनी सांगितलं की शस्त्र पाहिजे. मग समर्थांच्या लक्षात आलं की आपले देवही सगळे शस्त्रधारी आहेत. अगदी देवी झाली तरी तिच्या सगळ्या हातामध्ये शस्त्र आहे, रामाच्या हातात शस्त्र आहे, हनुमंताच्या हातात गदा आहे, सगळे देव शस्त्रधारी आहेत आपले, त्यामुळे शस्त्राची गरज आहे. आणि मग आपल्याला दिसतं असं की ते जरी रानामानात हिंडत असले तरी कोबडीमध्ये त्यांच्या शस्त्र होतं. तसा काही काळ समर्थांच्या हातामध्ये तिरकमठा होता, म्हणजे पक्ष्यांना मारण्यासाठी जे हे असतात दगड त्याच्यात घालून, काय म्हणतो आपण त्याला, बेचकी, हां गलोल म्हणलं, तर त्याच्यातून असं तो दगड मारतात. तर तसं त्या काळामध्ये त्यांच्याजवळ होतं काय नाही, ते चांबड्याचा एक पट्टा असतो त्याच्यावर तो दगड घालायचा आणि ताणलं की लागतं. आता ते खरं पक्षी टिपण्यासाठी ते खरं हे आहे. मग यांच्या ह्याला तिरकमठा तो काय करायचा आहे. त्यामुळे एकदा असं झालं की पैठणला समर्थ होते आणि रात्री पैठणला नाथांच्या त्या तुळशी वृंदावनामध्ये त्यांचं कीर्तन व्हायचं, दिवसा ते बाहेर असायचे. लोकांना काय रिकामी लोकं असतात ना, त्यांनाही असे उद्योग असतात. तर नदीच्या काठी समर्थ जात होते तेव्हा काही ब्राह्मण मंडळी तिथे त्यांची स्नान संध्या वगैरे करत होती. त्यांनी ओळखलं की हाच रात्री कीर्तन करणारा आहे. तरुण होते, 36 वर्षाचंच, 12 वर्ष बालपण, 12 वर्ष साधना आणि देशपर्यटन करून नुकतेच आलेले होते. आणि मग बघूया तरी याची परीक्षा.
आणि म्हणून त्यांनी विचारलं की अरे तुम्ही आम्हाला आश्चर्य वाटतं आहे की तुम्ही आहात तरी कोण, म्हणजे गलोल खांद्याला आहे म्हणून तुम्ही कोण असं विचारताय. तर नाही नाही मी हे आहे ब्रह्मचर्याश्रमी आहे. मग ब्रह्मचर्याश्रमी असतात तर हे शस्त्र कशाला पाहिजे तुम्हाला, असं स्वाभाविकच त्यांनी विचारलं. म्हणजे थोडंसं चेष्टा करण्याचा सूर त्यांचा होता. आणि मग म्हणाले की ह्या येते का तुम्हाला गलोल मारायला. हो म्हणाले मला येते. मग घारी आकाशात उडत होत्या. तर म्हणे मारा बरं ह्या घारीला, बघूया तुमचा नेम लागतो का. आणि मग समर्थाने नेम मारला, ती घार खाली मरून पडली. आणि मग ते ब्राह्मण चौटाळले, म्हणाले तू संन्यास आहे, ब्रह्मचर्य आश्रमी म्हणतोय स्वतःला आणि आमच्या पैठणीमध्ये जीव मारलात, आता प्रायश्चित्त घे. बरं म्हणाले, तुम्ही सांगा काय घेऊ प्रायश्चित्त. मग काय प्रायश्चित्त सांगितलं, मुंडन करायला सांगितलं असेल काय आणखीन काही, तर ते प्रायश्चित्त केलं. तर म्हणाले तर प्रायश्चित्त मी घेतलं, तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रायश्चित्त घेतो आहे, तर मग आता ती घार जिवंत करा म्हणाले. हो असं काय होतं का म्हणाले, की मेलेलं घार काय जिवंत करता येते का, आपलं उगाच तू ब्रह्मचर्याश्रमी आहे म्हणून तो काही बोलशील का, म्हणून त्यांची जुंपली. समर्थाले माझं काही म्हणणं नाही आहे, तुम्ही मला जसं सांगता तसं मी केलं आहे, घालीला मारायला सांगितलं मारलं, माझा नेम बघायचा होता तुम्हाला, मग तुम्ही मला प्रायश्चित्त घ्यायला सांगितलं प्रायश्चित्त घेतलं. आता मी प्रायश्चित्त घेतलं आहे याचा अर्थ ती घार जिवंत व्हायला पाहिजे. तर ते व्हायला तू काहीतरी बोलू नको, असं जे गेलेला जीव काही परत येत नाही. आणि मग समर्थ त्या घालीच्या जवळ गेले, पाठीवर हात फिरवला, बाई गं माझा काय तुला मारण्याचा हेतू नव्हता, पण या अशा माझी परीक्षा बघण्यासाठी असं केलं आहे, तर तू आपली परत जा हो उडून. आणि मग ती घार उडून गेली. आता आपल्याला ऐकताना वाचताना मी सांगताना आपल्याला वाटेल की हे सगळं संतांच्या जीवनामध्ये चमत्कार सांगतात तसं आहे, पण हे त्या सगळ्या ब्राह्मणांना दाखवून द्यायचं होतं की तुम्ही जे काही तत्त्वज्ञानाचा अभ्यास करताय, स्वतःला ब्राह्मण म्हणवताय, ब्रह्मचर्य दाखवताय, लोकांना काय काय सांगतायत, हे पुरेसं नाही आहे. नेमकं काय हवं आहे तर ही आहे का की मग आपल्याजवळ नाही आहे ना. समाजापुढे एकदम त्यांचे डोळे उघडले, त्यांनी हा माणूस कसा वेगळा आहे लक्षात आलं, मग त्यांच्या पाया पडले वगैरे वगैरे. तसं आणखीन एकदा झालं. कोणी म्हणतं ही घटना माहूरला घडले, कोणी म्हणतं अंबेजोगाईला घडली, कुठे का घडली असेल ना त्याच्याशी काय आपल्याला कर्तव्य नाही. तर एक दत्त संप्रदायातली मंडळी होती आणि सगळे असे या लोकांना शिकवण्यामध्ये समर्थांची खूप शक्ती खर्च झाली. म्हणजे एक सामान्य समाज परवडला की निदान तो सांगून असं तरी ऐकतो, पण स्वतः जे दुग्धाचार्य असतात ना त्यांना शिकवणं फार कठीण असतं आणि त्यांच्यासाठी अशा गोष्टी त्यांना कराव्या लागल्या. तर झालं असं की दत्त संप्रदायी लोक होते ते बसले ते साधनेला. समर्थ आणि उद्धव आणि कल्याण बरोबर होते. तर म्हणाले अरे वा चांगली मंडळी आपल्याला मिळाली, हे सगळे ब्राह्मण अनुष्ठानाला बसलेले आहेत, आपण पण त्यांच्याबरोबर अनुष्ठानाला बसूया. मग त्या ब्राह्मणांच्या लाईनीत हे पण तिघजण अनुष्ठानाला बसले. दिवसभर काय त्यांचं पूजा अर्चा, काय गुरुक्षेत्र सप्ताह काय काय चाललं असेल. आणि मग ते सगळं झालं, संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्यावर एक फकीर आपला सगळा लवाजमा, मुलं बाळं बायको असं सगळं घेऊन आला. त्याच्याबरोबर बरंच होतं, म्हणजे गोणी होत्या सामानाच्या आणि एक रेडा होता, 25 कोंबड्या होत्या, बकऱ्या 6 बकऱ्या होत्या, एक बोकड होतं, मुलगी होती, 3 मुलगे होते, सगळे लवाजमा सगळा होता. ते सगळे नेमके हे जिथे अनुष्ठानाला बसले होते त्याच्याजवळच त्यांनी सगळं त्यांचं सामान उतरवलं आणि रात्र तिथेच काढायची असं त्यांनी ठरवलं असेल. ते फकीर जमले आणि मग तो फकीर बायकोला, त्याच्या बायको होती बरोबर, ती आली चल चूल पेटव आणि हंडी ठेव. मग तिने चूल पेटवली, मोठी हंडी ठेवली. काय घालू म्हणाले, घाल ना 25 कोंबड्या आहेत ना त्या घाल त्या हंडीत. मग तिने आपल्या 25 कोंबड्या कापल्या, हंडीत घातल्या. काहीच नाही त्या हंडीत, गायब कोंबड्या. ही सगळी अनुष्ठान बसलेली माणसं बघतायत, कारण त्यांचं अनुष्ठान संपलं होतं, त्यांना रिकामा वेळ होता, आता काय संध्याकाळ झालेली होती. तर ती म्हणाली अहो हे बघा काय झालं, कोंबड्या सगळ्या हंडीत टाकल्या नाशा झाल्या. मग टाकला बोकड टाक. मग ते जे काय सगळं त्याच्याजवळ होतं बोकड टाकलं. इतकं वाईट की त्या मुलीला आणि मुलांना पण म्हणजे टाकलं, सगळं लायचं झालं. हंडीत टाकलं की ते लायचं होत होतं. असा सगळा चमत्कार घडत होता. मग तो इतका वैतागला फकीर, तो म्हणाला ते ब्राह्मण सगळे बसलेत ना त्याला टाक, एकेकाला कापून आत टाक. हे सगळे पळून गेले, हे तिघंच राहिले तिथे. ज्याला काय जीवाची भीती असते. समर्थ म्हणाले ठीक आहे, देवाची इच्छा तशी असेल तर तसं करूया. म्हणून समर्थ आणि कल्याण उद्धव तिघं तिथेच बसले, बाकी सगळे ब्राह्मण दूरवर पळून गेले. कोणीच तिथे थांबलेलं. मग ती फकीराच्या बायकोनी मोठा सुरा घेऊन आली, तर त्याला कापून त्या हंडीत टाकायचं. मग समर्थांनी मान खाली घातली, काप म्हणाले. पण ती समर्थांकडे जाता आधी त्या उद्धवाकडे आणि कल्याण स्वामींकडे गेली. त्यांनी पण बिचारी माना खाली घातल्या आणि
एकदम जे काय म्हणतात तसं हे घडलं की सगळं नाहीसं झालं. फकीर, ती बायको, ते हंडी, दूरवर गेलेले ब्राह्मण पाहत होते काय झालेलं आहे. आता हे सगळं रूपक आहे. फकीराची बायको, ही सगळी मंडळी, हे सगळं रूपक आहे. आपल्याला गोष्टीतून कळावं एवढ्या पुरताच आहे. समर्थांनी या ब्राह्मणाला सांगितलं की हे 25 कोंबड्या म्हणजे काय, तर 5 पंचकं ज्याला म्हणतो तशी 5 पंचक आहेत. आपल्याला पंचमहाभूतं, पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचविषय असं सगळं माहिती आहे. तर हे 25 गोष्टी ज्या आहेत तर 25 कोंबड्या म्हणजे आपल्या 25 विषय. या 25 विषयांमध्ये आपण अडकतो. ते ती जी फकीराची स्त्री म्हटलं आहे ती म्हणजे आपला मोह आहे, आपली इच्छा आहे. हा आपला मोह वाढतो. तो जो रेडा टाकला तो अहंकार आहे, हे सगळं जळून खाक झालं पाहिजे. ते 3 मुलगे आहेत म्हणजे काय, ते त्रिगुण आहेत, ते सगळे संपले पाहिजे. ती एक मुलगी त्याच्यामध्ये छोकरी आहे, ती आपली कुविद्या आहे, अज्ञान आहे, ती आपली टाकली पाहिजे. हे सगळं नाहीसं होईल तेव्हाच आपल्याला ते जे आत्मसन्मुख आपण म्हणतो आहे तसे आपण आहोत. त्या रूपकात्मक गोष्ट म्हणून ती त्यांनी घेतलेली आहे. पण ही सुद्धा कल्पना करणं अशा प्रकारचे मोठं विशेष आहे. त्या अशी कल्पना करून त्यांनी दाखवून दिलं की असं त्या ब्राह्मणाला की असं सगळं असतं. सगळा अहंकार गेल्याशिवाय, हे सगळ्या गोष्टी आपण बाजूला केल्याशिवाय, अगदी सत्वगुणातीत राहिल्याशिवाय आपल्याला भगवंत भेटणार नाही. अशी अनुष्ठानं करून काही भगवंत भेटत नाही. त्याच्या मागची एवढी साधनं आपली असली पाहिजे. सगळे अहंकार, ममता, सगळे षड्रिपू सगळ्या नष्ट झाल्या की मग देवदर्शनाला वेळच लागत नाही, आपोआपच देवदर्शन होईल. हे सगळं दाखवून देण्यासाठी हा केलेला सगळा खटाटोप होता. प्रत्यक्ष असं केलं की नाही तो काही विषय नाही आहे, परंतु असं घडलं. अशा अनेक त्या याच्यामधल्या घटना घडल्या. एकदा असं झालं की समर्थांना एका मोठ्या विद्वान माणसाने असं म्हटलं की तुम्ही म्हणताय परंतु काही पुरावा दाखवू शकता का? वेदसंपन्न ब्राह्मण तुम्ही असं सगळ्या गोष्टी सांगताय, याच्यामागे काही पुरावा दाखवता येण्यासारखा आहे का तुम्हाला? तेव्हा काही वेळानं संतांना ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. कल्याण स्वामी होते, जंगलामध्ये आहेत आणि त्यांची समर्थांची परीक्षा घेतली जाते आहे आणि त्यांना विचारलं जातं आहे की असं आम्हाला पुराव्याविषयी दाखवून द्या. मग त्यांनी एक मोळी विक्या चालला होता, त्या मोळी विक्याला थांबवलं आणि कल्याणाला म्हटलं की त्या मोळी विक्याला विचार तू कोण आहेस? मग त्यांनी सांगितलं की मी ह्याच्यामध्ये राहतो परगण्यामध्ये आणि माझा पोटाचा धंदा आहे, मी जंगलामध्ये लाकूड तोडतो आणि विकतो, मोळी विक्या आहे. आता म्हणाले या कुबडीने एक त्याच्यासमोर रेष मार आणि त्या रेषेच्या आत त्याला येऊ दे. मग त्यांनी रेष मारली, तो रेषेच्या आत आला. आता त्याला विचार तू कोण आहेस? आणि त्यांनी प्रत्येक मागचा जन्म सांगितला. पुन्हा रेष मार, असं 4 वेळा समर्थांनी कल्याणाला करायला सांगितलं आणि 4थ्या वेळेला त्यांनी हे केलं तेव्हा तो वेदातल्या ऋचा म्हणायला लागल्या. हे सगळं डोळ्यासमोर त्यांच्या घडलं आहे की तो लाकूड तोड्या. केवळ समर्थांनी पुढे ये म्हटलं आणि मागच्या जन्मातलं त्याला आठवलं आणि तो सांगायला लागला. आणि मग त्यांनी सांगितलं की मी एक गंधर्व होतो आणि मला जो शाप मिळाला होता त्या शापामध्ये मला सांगितलेलं होतं की तुला 4 वेळा अशा प्रकारचं हे घ्यावं लागेल. मग कोण व्हावं लागेल? मग त्यांनी सांगितलं की मी ज्ञानेश्वरांच्या काळात रेडा झालो होतो, पण ज्ञानेश्वरांमुळे माझी त्याच्यातून हे झालो आणि आता मला समर्थांनी हे केलं आहे, आता मी परत माझ्या मूळ याला जाणार. अशा प्रकारच्या कथा ते दाखवल्या. म्हणजे आपलं मोठेपण, हा निस्पृह व्याप करणारा जो आहे ना त्याला आपलं मोठेपण सांगायचं नाही आहे, पण या अशा प्रकारच्या लोकांपुढे दाखवून द्यावं लागतं, अशी पण गोष्ट त्यांनी हे केली. समर्थांना होत्या अनेक सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या. असं आहे की त्या काळामध्ये म्हणजे आधी याचे ग्रंथ, वेदांचे ग्रंथ किंवा प्राकृत ग्रंथ वाचणं, मराठी ग्रंथ वाचणं हे मान्य नव्हतं. तरी देखील समर्थांनी मराठी ग्रंथलेखन केलं आहे, नाथांनी मराठी ग्रंथलेखन केलं आहे. नाथांच्या तर घरातच मोठा हे होतं की मुलगाच विरोधात होता नाथांच्या की मराठीत नाही लिहायचं, तरी देखील त्यांनी असं केलं. त्यामुळे खूप असं समाजाला जे योग्य आहे ते देण्यासाठी फार मोठ्या गोष्टी त्यांना कराव्या लागल्या. ते बारकाईने आपण बघितलं तर आपल्याला लगेच लक्षात येईल. त्या मलय गंधर्वाचे 3 जन्म जेव्हा त्यांनी सांगितले तर वाळवंटामध्ये एक हरबा नावाचा शिष्य होता. तो पंढरपूरच्या वाळवंटामध्ये दासबोध वाचत होता आणि पंढरपूरचे ते पंडित आणि मग त्यांनी हटकलं की हे काय वाचतोय, कारण
त्यावेळेला वारकरी आणि समर्थ सांप्रदायिक असे दोन मुळी आपल्यामध्येच इतके भेद होते. अगदी बाबा महाराज सातारकरांपर्यंत हे चालू होतं. महाराज सातारकरांनी हे केलं की नाही सगळं एकच आहे, नाहीतर वारकरी कीर्तनामध्ये समर्थांचा अभंग घ्यायचा नाही, अशा पद्धतीचं होतं आपल्याकडे खूप वर्ष. तर इथे पंढरपूरला एक माणूस दासबोध वाचतोय, हे तिथल्या मंडळीला कसं काय सहन होणार, म्हणून त्यांनी विचारलं की हे काय आहे. तर नेमकं काय योगायोग, तो समास वाचता चतुर्दश ब्रह्माचा. तर तो मला काय तुला कळतं याच्यात कसलं हे चतुर्दश ब्रह्म. आणि मग समर्थांची समर्थ शिष्यांची ते निर्भत्सना करायला लागले की यांनी एक तर मराठी ग्रंथ ना, त्या मराठी ग्रंथ म्हणून पण त्यांना आवडलं नाही. आणि त्यांनी मग समर्थ जेव्हा पंढरपूरला आले तेव्हा त्यांनी शिवाजी महाराज, गागाभट्ट, हे काशीचे पंडित या सगळ्यांच्या समोर ह्या 14 ब्रह्माचं निरूपण केलं. ही मंडळी असतात ना, यांचं आणखी एक लक्षात घेण्यासारखं आहे की तो विषय ते लक्षात ठेवतात. त्यावेळेला काही ते दोनात करायला जात नाही, पण जेव्हा संधी मिळते तेव्हा योग्य माणसांपुढे तो विषय मांडतात की त्यावेळेला त्याला सांगायला तर त्यांची संख्या खूप असते, त्यामुळे त्यांच्यापुढे असं सांगण्यात काही अर्थ नसतो. पण जेव्हा सगळी पंढरपूरची मंडळी आणि गागाभट्टांसारखा आहे, महाराज स्वतः अशी सगळी मंडळी जर हजर होती तेव्हा निरूपणाला तोच विषय समर्थांनी घेतला आणि 14 ब्रह्माचं निरूपण समर्थांनी केलं. आणि मग समर्थांनी जे त्यावेळेला त्या कार्याचा उल्लेख आपल्याला आता कळतो की खरंच वेण्णा अजूनही आपल्याला अगदी रोज आपण आठवते, आश्चर्य वाटतं की काय समर्थाला त्रास झाला असेल. वेण्णा स्वामींसारख्याला मिरजेचं मठपती करायचं की जी बालविधवा आहे आणि तिच्याकडून हे कीर्तन करून घ्यायचं, स्वतः समर्थ कीर्तनाला बसायचे नव्हे, कीर्तन झालं की तिला नमस्कार करायचे. इतकं स्वतःकडे धाकुले पण, इतकं स्वतःकडे लहानपण घेणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि हे सद्गुरू कृपा ह्याच्याशिवाय शक्य नसतं. भगवंताची कृपा झाली ना तरच या गोष्टी त्या माणसाकडून होतात, नाही तर होत नाही. खूप गुरुकृपेचा आधाराची गरज असते. अशा सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला ह्या पहिल्या 15 ओव्यांमधली त्यावेळची देशकाल परिस्थिती आणि नंतरच्या 15 ओवीमध्ये त्यांनी केलं कार्य, ह्या दोन्ही गोष्टींचं आकलन होईल. आणि या सगळ्याला जे काही आहे ते निस्पृह व्याप समर्थांचं आहे ना. आपण म्हणतो व्याप तेवढा संताप, समर्थ म्हणतात व्याप तेवढं वैभव. त्यामुळे त्यांनी हा व्याप वाढवला. त्यांनी हा वाढवला व्याप म्हणून आज आपल्याला त्यातल्या त्यात आपण म्हणू की आता परिस्थिती पुन्हा गंभीर झाली आहे, पुन्हा सगळं तसंच होणार की काय अशी भीती आपल्याला वाटते आहे. पण पुन्हा त्यावेळेला केलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण वाचून जर पुन्हा करू शकलो तर आपल्याला एक इतिहास आहे, त्या इतिहासामध्ये काय काय घडलं त्याचं एक पुराव्यानिशी आपल्याजवळ सगळं आहे, ते आपल्याला करता येऊ शकतं. आता आपण इतिहास वाचत नाही किंवा त्या इतिहासामध्ये मतमतांतर ठेवतो आणि असं झालंच असेल का अशा शंका कुशंका काढतो, ते आहेच. मावशी केळकरांचं आत्ता आपण रामकथा वाचली. मावशी केळकरांनी सुरुवातीच्या भागामध्ये एक लिहिलं आहे की लोक इतिहास वाचतच नाही. एक गंमतशीर प्रसंग लिहिला आहे की म्हणे एकदा रेल्वे स्टेशनवरती एक जोडपं बसलं होतं, नवीन होतं लग्न झालेलं, आणि त्यांच्या शेजारी एक म्हातारा माणूस येऊन बसला आणि गाडीला वेळ होता, कुठेतरी बाहेरगावी जायला आमची गाडी होती, गाडीला वेळ होता. मग त्यांनी आपल्या शब्दमधला ग्रंथ काढला, वेळ होता आणि वाचत बसले. हा शेजारी बसणाऱ्या जोडप्यातला जो मुलगा होता तो म्हणाला, हळूच बायकोला म्हणाला, काय जग कुठे चाललं आहे, लोक मंगळवार चालले, यांचं काय रामायणी ज्ञानेश्वरी आणि दासबोध संपतच नाही, ते बघ शेजारी काय चाललं आहे, कुठं जग चाललं आहे, काय चाललं आहे, असं बायकोला म्हणाला. आजोबांचे कान तिखट होते पण बोलले काहीच नाही, समय पाहुणी वर्तावे ना, काहीच बोलले नाही. आणि मग झालं, गाडी आली, गाडीची अनाऊन्समेंट झाली. योगायोगाने एका डब्यामध्ये 3 जण चढले आणि स्थानापन्न झालं. तेवढ्यामध्ये काय झालं, आणखीन पण खूप लोक बसत होते, तेवढ्यामध्ये कोणीतरी चेन खेचल्याचं कळलं, गाडी थांबली. पुन्हा जरा हलचल माजली, काय झालं, चेन कोणी खेचली. पुन्हा गाडी सुरू झाली, पुन्हा सगळे आपापल्या ठिकाणी आले आणि मग समोरच्याच सीटवरती दोघं नवरा बायको आणि आजोबा या सीटवर बसले. बसल्यावरती ते म्हणाले, आजोबा काही घाबरू नका, मीच चेन खेचली होती. अहो काय झालं, गडबडीमध्ये मी चढलो पण ही राहिली होती मागेच. मग आजोबा हसले, म्हणाले, अरे मगाशी तू म्हणालास पण तू जर रामायण वाचलं असतंस ना तर असं नसतं घडलं. पण म्हणजे काय, रामायण वाचण्याचा काय संबंध आहे, बायको खाली गाडीतलं राहिली त्याचा. तेव्हा असं आहे की रामसुद्धा जेव्हा शरयू पार करून गेले ना
तेव्हा होडीत बसवताना आधी सीतेला बसवलं मग ते चढले. तसं तू आधी बायकोला का असतास आणि मग चढला असतास. रामायण वाचण्याचे फायदे काय होतील हा वेगळा विचार, पण ज्याला त्याला त्याच पद्धतीने सांगावं लागतं. तिथे जर चर्चा केली असती तर वाद झाला असता की तुम्ही कोण स्वतःला समजताय, स्वातंत्र्य आहे, मी तिच्याशी काय बोलावं याच्याशी तुमचा काय, काहीच बोललं नाही. पण संधी मिळाली तेव्हा बरोबर सांगितलं. तर असं असतं की जगामधल्या असणाऱ्या सगळ्या समाजाला आपल्याला मार्गस्थ करायचं आहे. कशा पद्धतीने करायचं, कुठली वेळ साधायची, हे सगळं पाहावं लागतं. उगाच आपलं मनात आलं आणि केलं असं नाही चालत. हे सगळं समर्थाने या समाजामध्ये आपल्याला अगदी जागं करून दाखवलं आहे. दिसायला 30च ओव्या आहेत, 2च विषय आहेत, पण याच्या मागे एवढा सगळा प्रचंड व्याप केलेला आहे. थांबूया इथे. तव स्मरण संतत स्फुरणदाय्या महाभडो त्वदीय गुणकीर्तन ध्वनिसुरम्य करणी पडो. स्वदेश हितरक्षणा विण तुझी कथा नावडो. तुझ्या समह्यामुची तनुहि देशकारी पडो. जय जय रघुवीर समर्थ.